आजीच्या हातची जादू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आई एकविरा देवी पालखी सोहळा तसेच आमची गावदेवी बोरबा देवी पालखी सोहळा निमित्त आज आपण करणार आहोत वेज थाली. तर चला आपण पाहूया काय काय साहित्य घेतले. आज आपण करणार आहोत वेज थाली. तर थालीमध्ये काय काय असणार आहे सांगते तुम्हाला. थालीमध्ये असणार आहे व्हेज पुलाव. व्हेज पुलावमध्ये आम्ही काय करणार आहोत, अगदी थोडक्यात भाज्या घालणार आहोत, म्हणजे जसं मटार आणि गाजर. जर तुम्हाला ॲडिशनल भाज्या हव्या असतील तर तुम्ही त्या घालू शकता. त्यानंतर आपण करणार आहोत छोलेची भाजी. तर छोलेसाठी आपण चणे जे आहेत, गाबोली चणे जे आहेत ना, ते रात्रभर भिजत ठेवलेले होते. सकाळी त्यातलं पाणी काढून कुकरला 2 शिट्ट्या आम्ही घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण 5 ते 6 कांदे घेतलेले आहेत चिरून, कारण आपण 2 भाज्या करणार आहोत. एक चण्याची भाजी असणार आहे आणि दुसरी उकडवलेल्या बटाट्याची पिवळी भाजी एक असणार आहे. त्यानंतर आपण काय घेतलेलं आहे, मीठ घेतलेले आहेत. त्यानंतर घेतलेला आहे एव्हरेस्टचा पुलाव मसाला, किचन किंग मसाला. आलं लसूण घेतलेलं आहे. आलं लसूण आपण बारीक करून घेणार आहोत. टॉमॅटो घेतलेले आहेत, 2 मोठे टॉमॅटो. त्यानंतर आपण घेतलेले आहेत अख्खे गरम मसाले घेतलेले आहेत. यामध्ये आहे सगळेच आहेत. तेजपत्ता आहे, मोठी वेलची आहे, चक्रीफूल आहे, दालचिनी आहे, लवंग आणि काळी मिरी, असे सगळे एकत्र आहेत. त्यानंतर आपण इथे खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे. हे फक्त सुकं खोबऱ्याचं वाटण आहे. त्यानंतर आपण कोथिंबीर घेतलेली आहे, तेल घेतलेलं आहे. इथे आपण या मसाल्यांमध्ये आपण घालणार आहोत धणा पावडर आणि जिरा पावडर. त्यानंतर आपण इथे बटाटे घेतलेली आहेत आणि बटाट्याच्या भाजीसाठी. आणि इथे आपण मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण घालणार आहोत हळद, गरम मसाला, आपला आगरी मसाला, लाल काश्मीरी पावडर, राई, जिरं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे थालीमध्ये, प्रत्येक थालीमध्ये सगळ्यात आधी आपलं लक्ष जातं ते गोडाकडे. तर आज आपण गोडामध्ये बनवणार आहोत तांदळाची खीर. बरं, त्या तांदळाच्या खिरीसाठी आम्ही काय केलं होतं, हे बघा. हे आता तुम्हाला असे बारीक दिसतील हे तांदूळ असे, पण हे कसे केलेत तेच सांगते तुम्हाला. आम्ही ना अर्धी वाटी तांदूळ घेतले, ते ना चांगले असे भाजले, असे स्लो गॅसवर छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत. आणि नंतर मिक्सरला लावून थोडी कणी केलेली आहे. अगदी पीठ नाही करायचं आहे, थोडी कणीसारखे करायचे, म्हणजे ते छान शिजतात आणि आपल्या दाताखाली आले ना तरी सुंदर लागतात. त्यानंतर आपण घेतलेलं आहे केशरचं दूध. इथे आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे. इथे आपण घेतलेलं आहे रोज इसेन्स घेतलेला आहे मी. तुमच्याकडे रोज इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची, जायफळ पावडर घाला तरीसुद्धा छान होते. त्यानंतर आपण चारोळी घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत, तूप घेतलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण घेतलेलं आहे दूध. तर चला आता आपण करायला घेऊया पटकन. सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, चण्याची भाजी करणार आहोत, गाबोळी चण्यांची. तर आपण ना 2 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याला डायरेक्ट फोडणी घालायची आहे. आपण ना लगडी ठेवलेली आहे. आपली लगडी जरा गरम होऊ दे. आता ना आपण त्यात घालूया तेल. दोन मोठ्या पळ्या भरून तेल घातलेलं आहे. त्यात आता जाईल अख्खा गरम मसाला. त्यामध्ये दालचिनी, तेजपत्ता, चक्रीफूल आणि मोठी वेलची, आणि त्यासोबत जाईल काळी मिरी आणि 2 लवंगा. चला आता आपण ना त्यात कांदे घालूया बारीक चिरलेले. बरं, आपण 3 मोठे कांदे घेतलेले आहेत. परतवून घेऊया. आता नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे. तर आपण झाकण देऊया आणि 5 मिनटं कांदा आपला शिजू दे. कांदा तर आपला शिजतोय. आता त्यामध्ये घालूया 1 टोमॅटो बारीक चिरलेला. आता हे परतवून घेऊया. आता कांदा आणि टोमॅटो दोन्ही एकत्र आपण शिजवून घेऊया. पुन्हा 5 मिनटं झाकण देऊया.
आणि पहिला शिजवून घेऊया. आपण ना झाकण खोलून बघूया. पहा आपला कांदा टोमॅटो शिजलाय. आता आपण त्यात घालूया 1 छोटा चमचा भरून आलं लसूण. परतवून घेऊया. एक 2-3 मिनटं परतवायचं आहे, लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत. आता आपण त्यात घालूया मसाले. तर सगळ्यात आधी आपण घालूया आपला आगरी मसाला, लाल काश्मीरी पावडर, हळद, आणि त्याचसोबत आपण घालूया किचन किंग मसाला. बरं, हे जे मसाल्यांचं प्रमाण आहे ना ते तुम्हाला जसं आवडतील त्या अंदाजाने घ्या. स्पायसी खाणारे असाल तर तुम्ही मसाल्यांचं प्रमाण वाढवलं तरी चालेल. आता हे छान परतवून घेऊया. मसाला चांगला लागू दे. आता आपण त्यात घालूया चणे. बरं, चणे आपण आधी उकडवून घेतलेले आहेत. उकडवून घेतल्यामुळे काय होणार आहे, आपली भाजी जरा लवकर होऊन जाणार. तर बऱ्याचदा अशा पण कंप्लेंटी असतात की आपण काय होतं, चण्याची भाजी किंवा बऱ्याचदा कडधान्याच्या भाज्यांच्या बाबतीत पण असं होतंच की एकसारखे सगळेच कडधान्य शिजत नाही. कधी कधी काय अगदी फेंट शिजतात, काय काय कडधान्य अशी असतात की ते शिजतसुद्धा नाही. तर त्यामुळे जर असे आपण आधी 2-3 शिट्या घेऊन ठेवल्या ना तर त्यानंतर आपल्याला पण सोयीस्कर पडतं. आता आपण त्यात घालूया पाणी. आम्ही अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे, अर्धा ग्लास भरून. आता त्यात घालूया आपण चवीपुरतं मीठ. आणि बरं, सगळे इंग्रेडियंट्स एकदाच आपण घालणार आहोत. त्यासोबत आता आपण घालूया सुक्या खोबऱ्याचा कूट केलेला आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण असेल तरी भारी होतं. हे परतवून घेऊया. ह्याला का ते जास्त वेळ लागणार आहे. एक 10 ते 12 मिनटं आपण आता झाकण देऊन चांगला कड घेऊया. आता ना आपण झाकण काढून बघूया. एक 10 ते 12 मिनटं छान कड घेतलेला होता आपण. आणि तुम्ही पाहू शकता आपली भाजी छानपैकी तयार झालेली आहे. आम्हाला इतपत रसा हवा आहे. जर तुम्हाला रसा नको असेल तर तुम्ही आणखीन थोडी आठवा दे. आता त्यात घालूया वरतून कोथिंबीर. आता आपण गॅस बंद करूया. आपली भाजी रेडी झाली. मी मगाशी साहित्यामध्ये तुम्हाला बटाटीसुद्धा दाखवली होती. बरं, ती बटाट्याचे आम्ही तुकडे करून ते छान असे उकडवत ठेवलेले आहेत. ते उकडले की आपण त्याची भाजी करणार आहोत. चला, आता आपण काय केलं आहे, आपण ना कुकर ठेवलेला आहे. आजचा राईस आपण कुकरमध्ये करणार आहोत. आपण करणार आहोत पुलाव राईस. तर तो झटपट असा करणार आहोत. तर आपला कुकर जरा गरम झालूया. आपण ना तेल घातलेलं आहे, 1-2 पळ्या तेल. बरं, आपण जे तांदूळ घेतलेले होते ते अर्धा किलोच्या मानाने घेतलेले आहे. तुम्ही तुमची क्वांटिटी कमी जास्त करा. बरं, आणि ते तांदूळ जे घेतलेले आहेत ना ते काय आधी आपण भिजत ठेवलेले नव्हते. ते डायरेक्ट आपण धुवून 2-3 वेळा पाण्यामध्ये आपण ते घालणार आहोत. आता आपण त्यात घालूया अख्खा गरम मसाला. त्यामध्ये तेजपत्ता, काळी मिरी, दालचिनी, लवंग आणि मोठी वेलची. आता आपण त्यात घालूया 1 कांदा बारीक चिरलेला. बरेचदा काही जण काय करतात, डायरेक्ट आलं लसूण बारीक करून ते फोडणीला घालतात किंवा बऱ्यापैकी लोक कांदाही घालतात. जर तुम्हाला कांदा नको असेल तर तुम्ही डायरेक्ट आलं लसूण घातलात आणि त्याच्या फोडणी दिली ना तरी जबरदस्त होतो आपला राईस. त्यानंतर आता आपण घालूया आलं लसूणची पेस्ट, 1 छोटा चमचा. हे छान परतवून घेऊया. अजिबात वेळ लागत नाही, झटपट होऊन जातो. आता कांदा आपला जरा शिजू दे. आता ना आपण त्यात घालूया मटार. 1 वाटीवरून मटार घेतलेला आहे. अर्धी वाटी आपण गाजर घेतलेला आहे. त्यामध्ये तुम्ही ॲडिशनल भाज्या घाला तुमच्या चॉईसने. हे छान परतवून घेऊया. या भाज्या ना एक 2-4 मिनटं वाफेवर जरा शिजू दे.
तोपर्यंत आपण त्यावर झाकण देऊया आणि गॅस मंद करूया. आपण ना झाकण काढून बघूया. आपल्या भाज्या ना बऱ्यापैकी वाफेवर झालेल्या आहेत, शिजलेल्या आहेत. आता आपण काय करूया, त्यात घालूया तांदूळ जे भिजवून घेतलेले आहेत. ते आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आम्ही हे भिजत वगैरे ठेवलेले नव्हते, पण तुम्हाला हवं तर तुम्ही एक अर्धा एक तासासाठी भिजत ठेवू शकता. आता हे आपण घालूया आणि यामध्ये आम्ही कोणतेही मसाले घालणार नाही आहोत, कारण हा राईस पुलाव आपण फक्त अख्ख्या गरम मसाल्यावर करणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बाहेरून पुलाव मसाला जो भेटतो तो ॲड केला तरी चालेल. आता हे परतवून घेऊया. आता त्यात घालूया चवीपुरतं मीठ. आता ना आपण त्यात घालूया पाणी. जसा राईस असेल त्या अंदाजाने तुम्ही पाणी घाला. पहा, आता ना आपण पाणी घालून झालेलं आहे. आम्ही गरम पाणी यूज केलेलं नाही, ते आपलं घरातलं नॉर्मल पाणी असतं ना तेच घातलेलं आहे. आता आपण वरतून लावूया झाकण बंद करून घेऊया आणि आपण घेणार आहोत 3 शिट्ट्या. एकीकडे आपला पुलाव राईस होतोच आहे, तर दुसरीकडे आपण खीर करायला घेऊया. तर सगळ्यात आधी आपण घालूया तूप. एक 2 छोट्या पळ्या आपण तूप घातलेलं आहे. आता काय करूया, आपण ना त्यात घालूया बारीक केलेले तांदूळ. बरं, हे तांदूळ कसे केलेले तुम्हाला मगाशी पण सांगितलं, आता पुन्हा सांगते. आपण हे तांदूळ घेतलेले आहे, अर्धी वाटी तांदूळ. तुम्हाला जशा क्वांटिटीने हवे तसे तुम्ही घ्या. बरं, हे अर्धी वाटी तांदूळ आम्ही काय केले, नुसते भाजून घेतलेले होते. त्याच्यामध्ये तूप वगैरे घालून ते भाजलेले नव्हते. भाजून घेतल्यानंतर एक बारीक मिक्सरला 1-2दा ग्राइंड केलेलं आहे, पण पीठ नाही करायचं आहे. अगदी असं आपलं कणीसारखं झालं पाहिजे. आता आपण पुन्हा त्यामध्ये तूप घालून हे आता थोडं पुन्हा एक 5 मिनटं भाजून घेणार आहोत. बरं, ही खीर करताना ना सगळ्यात आधी आपण हे तांदूळ जे आहेत ना बारीक केलेले, ते आधी आपण पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत. नंतर यामध्ये दूध घालणार आहोत. डायरेक्ट दूध घालणार नाही आहोत यात. त्याने काय होतात, छान असे शिजतात ते. आम्ही अर्ध्या ग्लासापेक्षा थोडंसं जास्त असं पाणी घालतोय त्यात. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी कणी आहे ना ही चांगली शिजवून घ्यायची आहे. तर आधी ही शिजवून घेऊया आपण. छान असा कड येऊ दे याला. बरं, आता आपल्याला 3 शिट्ट्या झालेल्या होत्या. आपला राईस झालेला आहे. आपण गॅस बंद केलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, आता आपल्याला करायची आहे बटाट्याची भाजी. बटाटी आपण उकळवून घेतलेली आहे आणि आपण कढई पण ठेवले. कढईसुद्धा गरम झालेली आहे. आता त्यात आपण घालूया तेल. आता त्यात आपण घालूया थोडीशी राई, 1 छोटा चमचा जिरं. राई जिरं तर तडतडलंय. आता आपण त्यात घालूया 1 कांदा. कांदा छान परतवून घेऊया. आता आपण काय करूया, त्यामध्ये मी 3 मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या घातलेल्या आहेत. आता कांदा जरा आपला शिजू दे. तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्ट आलं लसणावर भाजी केलीत तरी चांगलीच लागते, पण आपण अशा प्रकारे करणार आहोत. कांदा आपला शिजलेला आहे. आता आपण त्यात घालूया हळद, 1 छोटा चमचा. हे छान परतवून घेऊया. आता आपण त्यात घालूया उकडवलेली बटाटी. छान परतवून घेऊया. बटाटी आपली उकडवलेली आहे त्यामुळे काही जास्त वेळ लागणार नाही आहे. आता आपण त्यात घालूया चवीपुरतं मीठ.
आणि आपण ना थोडी स्मॅश करणार आहोत भाजी ही. तुम्हाला हवं तर तुम्ही आधी स्मॅश करून घातलीत तरी चालेल, किंवा तुम्हाला नको असेल तर तुम्ही छोटे छोटे तुकडे ठेवले बटाट्याचे तरीसुद्धा चालेल. आपली बटाट्याची भाजी ना तयार झालेली आहे. आता फक्त जर काय राहिलं असेल तर ती आहे कोथिंबीर. कोथिंबीर घालूया छानपैकी आणि हे परतवून घेऊया आणि 2 मिनटं गॅसवर ठेवणार आहोत झाकण मारून आणि मग गॅस आपण बंद करून टाकणार आहोत. आपली भाजी रेडी आहे. तुम्ही पाहू शकता आपले तांदूळ आहेत ना छान असे शिजलेले आहेत आणि वरपर्यंत असे आलेले आहेत. आता ना आपण दूध घेतलेलं आहे. छान मिक्स करून घेऊया. आता आपण त्यात घालूया साखर. साखरच्या ऐवजी तुम्ही कंडेन्स्ड मिल्क वापरा तरीसुद्धा चालेल. छान मिक्स करून घेऊया. आपले तांदूळ शिजलेत त्यामुळे आता वेळ लागणार नाही. आता त्यात घालूया फ्लेवरसाठी केशराचं दूध. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला आणि नसेल घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी. छान मिक्स करून घेऊया. आता यात ना मी काही काजू घेतलेले आहेत ते घालते. तुम्हाला हवे ते तुम्ही ड्रायफ्रूट्स यूज करा. आता आपण काय केलं, ही चारोळी आपण मी मगाशी तुम्हाला दाखवली ना, ही चारोळी आपण लाटणीने बारीक करून घेतलेली आहे आणि ही आता आपण घालतोय. अशा प्रकारे नक्की घालून बघा, छान फ्लेवर येतो, छान घट्टपणा येतो. आता याला ना छान असा कड येऊ दे. आता मी काय करणार आहे, यामध्ये तुम्ही वेलची जायफळ पावडर घातलीत तरी चालेल, पण माझ्याकडे रोज इसेन्स आहे तर मी रोज इसेन्स घालते यामध्ये. 1-2-3 थेंब आपण टाकलेले आहेत. आता हे छान ह्याला थोडे अजून शिजू देत दुधामध्ये. तुम्ही पाहू शकता आपली खीर ना तयार झालेली आहे. जास्त वेळ लागत नाही. तांदूळ शिजवायला थोडा 10 मिनटं जातात तेच, पण त्याच्यानंतर काही वेळ लागत नाही. छान अशी झालेली आहे. आता आपण काय करूया, गॅस बंद करूया. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये कलर ॲड केलात तरीसुद्धा चालेल. आता मी काय करते, तुम्हाला गरमागरम सगळे पदार्थ सर्व करून दाखवते. तुम्ही पाहू शकता आपली थाली ना रेडी झालेली आहे. पुलाव, चण्याची भाजी, बटाट्याची भाजी, तांदळाची खीर, रायता आणि कोथिंबीर वडी पुऱ्या. कोथिंबीर वडी पुऱ्या बऱ्याचदा आपण दाखवलेला आहे. रायतासुद्धा बऱ्याचदा आपण दाखवलेला आहे. तर चला या मग जेवायला आणि घरीसुद्धा नक्की ट्राय करा. पाहुणे आल्यावर ते सुद्धा खुश आणि तुम्हीसुद्धा खुश. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन पदार्थ घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.